कबूतर डोली डसतात खार कबूतर डोली डसतात खार कबूतर डोली डसतात नाही ग तिने पहिले बसले खार कबूतर डोली डसतात तुला काय मी पहिल्यांदा दुसरा नंबर चलाय डोली डसतात ए मुलांनो गपचिप खेळा हा लांब खेळा जरा तिकडं उठा उठा तिकडे खेळा उठा उठा सगळे तिकडे खेळा अगं उरकला का तुझं काय म्हणाला तो? अगं जेवायला झालं का म्हणून विचारलं. उरकलंच की सगळं. आपण जेवायला वाढली अहो भाकर झाली भाजी राहिली. भाकर झाली आणि भाजी राहिली आणि कसं उरकलं म्हणाले? मी पण तेच सांगते ना, भाकर झाली भाजीच राहिली. उरकलेच. भाकर झाली आणि भाजी राहिली असं म्हणून सांगते मग उरकलं कसं म्हणाले? मी पण तेच सांगते ना, भाजी तर राहिली. मग आता असं कर, भाजी करून तूच बस जेवत हा येतो मी. अहो थांबा, जेवण तरी करून जा. एकदा बाहेर गेला की परत काय लवकर येत ना. मग तुला एवढं कळतंय तर मग लवकरच बनवायचं ना स्वयंपाक. अहो मी काय बसून आहे वाटतं का तुम्हाला? अगं माझी लाडकी, मी म्हणलं का तू बसून राहायचं म्हणून हा? विष्णू भाऊ विष्णू भाऊ विष्णू भाऊ बघा आलं ते गिराय. गिरायक नाही ती सदा आहे. हो माहित आहे मला कोण आहे सगळे त्या माळाचेच मुली. हे बघ तू दुसरीकडे लक्ष द्यायची काय गरज नाही. जा तुझी भाजी कर. अहो जेवण करून जावा की. आता एक काम कर, तू भाजी कर तू कर जेवण, मी येतो पुन्हा नंतर मग तर जाणू हा. पुन्हा येतो मला कशाचं पुन्हा? बाहेर खायचा चटका लागलाय, पुन्हा येऊन खातो म्हणून. तसं द्याला काम ना धंदा विष्णू भाऊ करताय.
आणि जातोय घेऊन विष्णू भाऊला माझ्या लाडक्या नवऱ्याला. सगळा आला होय. मग विष्णू भाऊ मस्त जेवण बिवण झालं म्हणा की. अरे कशाचं जेवण आणि कशाचं काय? काय झालं? अरे तर स्वयंपाकाचा पत्त्या नाही आणि तू जेवणाचा बोलायला. चल बाहेर चहा घेऊ चल. हा उघड आहे बा तुमचं. जाऊ दे माझ्या नवऱ्याची काळजी करून करून माझ्या अंगाला मास राहिलं नाही. माझी मीच आता जीवन घेते असू जा. विष्णू गाडी थांबा. अरे एवढं बोंबलाला काय झालं? काय पैसे बिशे पडले का काय? हो पैसे पडले असते तर लई बरं झालं असतं. पण काय ती बघा शाळेत नवीन पाखरू घुसलंय. काय नवीन पाखरू? आणि मला कसं नाही दिसलं? हो मी माझ्या डोळ्याने बघितलं आताच मध्ये गेलं. खरं म्हणतोस ना? मग एक काम कर, त्या टाकून दिलेल्या सरपंच आधी आपलं जुगाड लाव, नाहीतर आपल्या हाताला काहीच लागायचं नाही. असं म्हणतो. चला मग काय तुमचं चला. नमस्ते नमस्ते मॅडम, आलात का? आज तुमच्या शाळेचा पहिला दिवस. तुमचं या शाळेमध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन. बघा मुलांना बघा तुमचा परिचय करून देतो. हं? ए मुलांनो इकडे या रे. हा लाईनीमध्ये उभं टाका, लाईनीमध्ये उभं टाका जरा. इकडे या इकडे या इकडे या. नीट नीट लाईनीमध्ये इकडे उभं टाका. चला चला चला. हा हे बघा आज आपल्या शाळेमध्ये ह्या नवीन मॅडम आलेले आहेत तुम्हाला शिकवण्यासाठी. त्यांचं स्वागत करा सर्वजण. मॅडम तुमचा परिचय द्या मुलांना. माझं नाव विद्या. मी तुम्हाला शिकवण्यासाठी आजपासून जॉईन झालेली आहे. बस लाव का? अरे पण का? अहो सरपंच तुम्हाला काही दिसलं नाही का? नाही दिसायला मला काय. अहो सरपंच आता शाळेतून पाखरू बाहेर गेलं. अरे तिचा शाळेचा पहिला दिवस असेल. होय होय आजच दिसायला म्हणजे पहिला दिवस असेल. अरे असं नसतं भेटायचं. शाळेतच जाऊन भेट घेऊ घेऊ उद्याच्याला. बरं बरं मग चला मग. मग विष्णू भाऊ काय म्हणतो? सांगा की चहा आता. चहा प्यायचा होय? बाबा तू चहा दे आमच्या मालकाला. आता घरून चहा प्यायला तर आणलंय तुम्ही इकडे पुन्हा अजून. पॅक केला माझं निवडून काय. मग लय वेळ आला गेला. आता रस्त्यात उभारलो होतो तुम्हीच उशिरा आला म्हण. नाहीतर काय बायकोनं लवकर सुरू जाऊ जाऊ का घराच्या बाहेर. खाणं बी नाही काय बी नाही दिसतं बी नाही का म्हणून. खरं आहे तुमचं.
मसाल्याच्या विष्णू भाऊ ते बघा पाखरू गेलं. काय हार्मोनियम बघा काय बसलास चहाला बोलून आण की जा 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 असं म्हणतो. बरं बरं हो आता आणतो बोलू. ओ मॅडम मॅडम ओ मॅडम अहो थांबा की. बोला. आमचे विष्णू भाऊ आहेत ना. कोण? अहो आमच्या गावचे होणारे भावी सरपंच हो. त्यांनी तुम्हाला की नाही चहा प्यायला बोलवलंय. नको नको, तुमची तुम्हीच चहा प्या, मला उशीर होतो, मी जाते. हो मॅडम अहो चला की. नको नको, तुमची तुम्हीच चहा प्या. अरे लय वेळ थांबलास एवढं काय बोलत होतास. विष्णू भाऊ इथं आपली दहा काय शिजायचा वाण दिसत ना बाबा. काय चल कशी शिजत नाही तेच बघू चल. विष्णू भाऊ अहो ती बघा ये मस्त आला. चला लवकर. का ग पोरी का रडतीस पोरी? सर रडायचंच नाही तर हे गाव सोडून जावं वाटते मला. पण का असं वाटतंय? आज माझा शाळेचा पहिलाच दिवस आहे, पण ह्या गावातील लोक. वाटलंच मला. बर पोरी तुझं नाव काय? माझं नाव विद्या. हे पहा विद्या, तू शिक्षकाचं काम स्वीकारलंस ना, तर शिक्षकाचं काम फक्त लेकराला शिकवणच नाही तर या गावातील परिवर्तन घडून आणायचे. पण सर सगळं शिक्षकांनीच सहन करायचं का? हो विद्या, शिक्षक झाल्यावर आपल्याला परिवर्तन घडवण्यासाठी सहन करावंच लागतं. आपण नाही तर कोण मग या गावातील परिवर्तन घडवलं? शिक्षकाचंच काम आहे. तुला जे ह्या गावातील परिवर्तन करण्यासाठी आणि लेकराला शिकवण्यासाठी जे काय करावं लागत ते करावंच लागत. नाही मग तुझ्या शिक्षणाचा उपयोग काय? पण सर आता पणबिन काही नाही. तू कुठेही गेलीस, कोणत्याही गावात गेलीस तर हे लोक असेच भेटतील. तुला माहिती ना पळसाला पानं तिनंच असतात. बरोबर. अरे तू पतंग सुद्धा उडतो ना, तो पतंगाला सुद्धा आपलं स्वतःचं अस्तित्व नसतं, त्याची दोरी कोणाच्या तरी हातात असते. तसं बाईचं जीवन आहे, कोणत्याही स्त्रीचं जीवन तसंच आहे. तुला घाबरून नाही चालणार. तू शिक्षकाचा पेशा स्वीकारलास ना, मग या गावामध्ये परिवर्तन घडून आण. बघ मी काय म्हणतो तर तू नक्कीच परिवर्तन घडून आणू शकतेस. या गावामध्ये शिक्षकाचं काम किंवा कोणत्याही गावामध्ये शिक्षकाचं काम फक्त शिकवणच नाही या लेकराला, तर या गावामध्ये परिवर्तन घडून आणायचं आहे आणि ते आणू शकतेस तू. आणि जर तू जर नाही आणलंस तर मग कोण आणेल? आपल्या सर्व शिक्षकाला हे काम करणं जरुरीच आहे आणि हे काम तू कर. नाही जर केलंस तू काय करशील? घरी बसून भाकरी थापशील? मग या गावामध्ये परिवर्तन आणलेलं महत्त्वाचं का घरी बसून भाकरी थापलेलं? काय तुझ्या शिक्षणाचा उपयोग होणार? हा विचार कर ना, काय उपयोग आहे तुझ्या शिक्षणाचा? या शिक्षणाला जसं वाघिणीचं दूध मानलेलं आहे ना, तसं शिक्षणाचं वाघिणीचं दूध आपण ह्यांना पाजायचं करायचं आणि परिवर्तन आणायचं आहे आपल्याला गावामध्ये. तू नावाचं सार्थक कर,
तुझं नाव विद्या आहे ना आणि तू शिक्षिका झालीस. हो. किती तुझ्या आईवडिलांनी छान नाव ठेवले तुझं विद्या. मग हे बदल घडवायचं सोडून तू असं मनात का आणतेस बरं. बघ एक ना एक दिवस तुला माझी आठवण येईल. घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. नक्कीच परिवर्तन घडवून आणू शकतेस तू. येऊ मी. या सरपंच साहेब या. बसा बसा. नमस्ते. अहो गुरुजी, तुम्ही या म्हणलं तरी बी येणारच आणि नाही म्हणलं तरी बी येणारच आहे का ना. मग या. अहो मी तुम्हाला नाही कसं म्हणू शकतो. अहो गुरुजी, तुम्ही नाही म्हणू शकतच ना हो. आहे का ना. मग या. अरे ही शाळा कुणाची. आपल्याच गावची. आणि या शाळेतले लेकरं कुणाचे. आपल्याच गावची की. मग शाळेवर लक्ष कुणाचं राहावं लागतंय. होय मग या. आपलंच की. मग मी कोण. आपल्याच गावची की. अरे मी कोण. आपल्याच गावची. अहो तुम्ही सरपंच आहात या गावचे. बघ बघ, गुरुजीला कळालं आणि तुला चापड दिली तरी कळालं नाही. ही काय मला माहित नव्हतं होय तुम्ही ह्या गावचे सरपंच आहेत ती. अहो सरपंच साहेब, पण शाळेकडे कसं काय येणं केलं. बोला इकडे. आणि मॅडमला पण बोला. कसं काय येणं केलं ते नाही सांगितलं. अहो गुरुजी, शाळेवर लक्ष असावं लागतंय आमचं, म्हणून येणं केलो. हो बरोबर आहे. या मॅडम या. अहो मास्तर, मग ह्या कोण म्हणायचं. या मॅडम आपल्या शाळेवर नवीन जॉईन झाले. बर बर. नमस्कार. अरे हो माग. अरे बाई माणूस दिसलं की लगेच हातात हात घालायला निघाला. हे बघा मॅडम, मी या गावचा सरपंच आहे. मला सारीकडे लक्ष द्यावं लागते. ते तर तुमचं कर्तव्य आहे, कारण तुम्ही या गावचे सरपंच आहात. मग मॅडम तुमचं नाव काय म्हणाला. माझं नाव विद्या. अरे वा वा वा, तुम्ही जितक्या सुंदर आहे तितक्या तुमचं नाव बी सुंदर आहे. सर शाळा सुटली आहे, मी जाते. ठीक आहे. मॅडम मी येऊ का तुम्हाला सोडायला. मग सरपंच मी कसं यायचं. तू ये चालत. नको नको, मी जाते चालेल. येतो गुरुजी. चला माझ्या. होय होय, चला चला चला. शर्ट घेऊन ये बरं लवकर. हो आणते. हो काय घ्या. अहो जेवण करून जाता का. जेवण नको राहू दे. पुन्हा म्हणायचे भाजी झाली बाकी राहिले म्हणून. अहो चहा देऊ का करून. चहा चहा नको. पुन्हा म्हणायचे साखर संपली पती आहे म्हणून. हा? अहो एखाद्या वेळेस झालं म्हणून काय प्रत्येक वेळेस होत नसते तसं. अगं माझे लाडके, ठीक आहे मी तालुक्याला जाऊन येतो, माझं अर्जंट काम आहे, ते झाल्यावर मग पुन्हा आल्यावर जेवण हे करतो, चहा पितो, मग तर चालेल. अरे सदा तू उरकून बस, मी निघतोय घरून. हो
हा तू रोडवर थांब, मी आलोच. आलो. मॅडम, ओ मॅडम, अहो जरा थांबा की. तुम्हाला आमचा राग आला वाटतं. अहो तुमचा राग आणि कशाबद्दल? या दिवशी तुम्हाला रस्त्यात अडवून बोलल्याबद्दल. अहो तुमच्यासारख्या माणसाने चहा पाजला असता तर लय हौसाने पिला असता बघा. अरे वा वा वा, म्हणजे तुम्ही आमचा चहा पिणार म्हणा की. चहाच काय, तुमच्यासाठी काय पण करायला तयार आहे. खरंच? पण माझी एक अडचण आहे, ती जर तुम्ही दूर करीत असाल तर तुमच्यासाठी काय पण करायला तयार आहे. अहो तुम्ही सांगून तर बघा, एक काय 10 अडचणी असू द्या, एका चुटकीमध्ये दूर करू शकतो. राहू द्या, तुमच्याच्यानं नाही व्हायचं माझं काम. अहो मीच करू शकतो, तुम्ही फक्त सांगून तर बघा. तर ठीक आहे, मग मला 50,000 रुपयाची गरज आहे. बस एवढंच? अहो हे तर काम मी सहज करू शकतो. पण मॅडम, ओ मॅडम, तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे ना? हो, ते सगळं खरं आहे. तुम्ही माझं काम करा, मी तुमचं काम करते. तुम्हाला एक दिवस नक्कीच सगळं दाखवते. मग बघाच तुम्ही आता ह्या साड्याची कमाल. हा हो, या. कसं आहे, जास्त घ्यायला जमत नाही. व थोडं थोडं घ्यायचं मला. काय हे जास्त घेऊ नये बरं का. कसं आहे, चेस ते आपलं घरकुल, गावचा विकास व्यवस्थित चालू आहे ना? हा चालू आहे. झाडू लावा, झाडू जगवा, सगळ्या योजना तुमच्या आशीर्वादानं सारं चालू आहे. अरे वा, क्या बात आहे. वा, गावचा विकास झाला पाहिजे. कसं? बरोबर आहे ना? ते शाळेचा बी विकास झाला पाहिजे. करू, दमानी करू, त्याला काय होणार आहे ना विकास. बरं, ठीक आहे. ओ मॅडम, आज शाळा जरा लवकर सुटली का? नाही, रोजच्या टायमिंगला सुटली आहे ना. बोलू का तुम्ही? बोला की, एक काय 10 बोला. हो मॅडम, खरंच तुमचं चांगलं आहे बघा. अहो नाव हो. अहो नाव तर तुमचं बी चांगलं आहे, मंगेशराव. किती छान आहे. आणि हां, त्या दिवशी तुम्ही मला गाडीवर बसायला सांगितलं असतं. तर काय तुम्ही माझ्या गाडीवर बसला असता? हो, नक्कीच बसली असते आणि तुमच्यासोबत आले सुद्धा असते. मॅडम तुम्ही हे सगळं खरं बोलताय ना? हो, मी हे सगळं खरंच बोलते, तुमच्या गळ्या शपथ. पण आता त्याचा काय उपयोग? म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते मला नाही समजलं. अहो ती सदा नाही का, त्यांनी माझी पैशाची अडचण दूर करतो म्हणाले. अहो मॅडम, तुम्ही त्या सध्याचं काय मनावर धरून बसला? तुम्ही मला सांगा, तुम्हाला किती पैसे लागणार आहेत? अहो ती सदा नाही का, त्यांनी मला 50,000 रुपये देतो म्हणाले. अहो मॅडम, तुम्ही आता ह्या मंग्याची कमाल बघाच.
हो का, तुम्ही जर माझं काम केलं तर जी काय हाय आणि जी काय नाही ते सगळं दाखवीन तुम्हाला. पण मॅडम तुम्ही हे सगळं खरं बोलताय ना? हो, मी जी काय बोलते ते सगळं खरं बोलते. आता तुम्ही तुमचं काम झालंच म्हणून समजा. बरं, येते मी. करणं गरजेचं आहे. बरोबर. टाको थोडे टाका टाका थोडी टाका. लय चढली बाबा आज दारू. काय दारू पिऊ नये, चांगलं नाही दारू पिणं. हा बरोबर बरोबर. हे चुकीचं आहे. नाही काम महत्वाचं आहे. पहिलं काम करा, नंतर एन्जॉय करा. हे डोक्यात बसलं पाहिजे. पण आपलं जर हे 24 घंटे पिणं चुकीचं आहे. जरा गावाकडे लक्ष ठेवा. गावच्या विकासावर तर तो दमाने चालू आहे. आपला पहिला विकास झाला पाहिजे. असं कोणा गावचा विकास करणार. बरं. नाही आता करणार म्हणजे करावंच लागते. करणार त्याच्याशिवाय जमत नाही ना. कसं आहे, आपण बरोबर कसं आहे, जास्त पैसे नसते ना. कसं आहे, अरे काय झालं ओरडायला? अहो सरपंच, ते आपण म्हणलेलं काम पूर्ण करून आलो बघा. कोणतं काम? अहो सरपंच, ती पात्र गाव नक्की झाल्या. काय म्हणतो? नक्की झालं का? पण होय, पण एक प्रॉब्लेम आहे. अरे कशाचा प्रॉब्लेम आहे? आज सांग की मग. अहो त्या मॅडमला पैशाची अडचण आहे आणि ती सध्या त्या विष्णू भाऊ 50,000 रुपये घेऊन द्यायला तयार आहे. अरे मी 1 लाख रुपये देतो. अरे मी गावचा सरपंच आहे. क्या बात आहे. आपल्याला पैशाला काही कमी. क्या बात आहे, देऊन टाकी 1 लाख. होय होय, त्या विष्णू भाऊचा टाका भिडायच्या आधी आपण टाका भिडवायचा. अरे पण तुझं बोलणं झालं का तिच्याशी खरं? अहो सरपंच, तुम्ही त्याची काळजीच करू नका हो. तुम्हाला ना ती मॅडम समजून दाखवती. बरोबर आहे. बरं बरं असू दे. चांगलं काम केलं बघतो. पण लवकर मेळ घालायचा बरं का? अहो सरपंच, ती का आपल्या हातात आहे होय. मॅडमला बोलावून जायचं आपण. बरं बरं, लाग तू कामाला जा. जागे मग आता. अरे जा म्हणलं की तुला. हा घ्यायचे ना मग. ओके, हे काम असे व्यवस्थित करायचे. रोज दिवस बनायचे.
परेड सावधान, परेड विश्राम, परेड सावधान। राज्यगीत शुरू करेंगे, शुरू कर। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, भीती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभूचा शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। सोडून नको जाऊ मला, नकोस ग विसरू, सोडून नको जाऊ मला, नकोस ग विसरू, तू लाडक 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 माझ्या जीवाचं ग पाखरू, तू लाडक 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 माझ्या जीवाचं ग पाखरू। चांदण्या रातीला तू माझ्या ग साथीला, चांदण्या रातीला तू माझ्या ग साथीला, हातात हात धरून माझा चालाया कर ग सुरू, हातात हात धरून माझा चालाया कर ग सुरू, तू लाडक 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 माझ्या जीवाचं ग पाखरू, तू लाडक 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 माझ्या जीवाचं ग पाखरू। जवळ ये ग माझ्या तुझ्या जीवाचा मी हाय राजा, जवळ ये ग माझ्या तुझ्या जीवाचा मी हाय राजा, एका गाडीवर बसून दोघ फिरायला करू सुरू, एका गाडीवर बसून दोघ फिरायला करू सुरू, तू लाडक 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 माझ्या जीवाचं ग पाखरू, तू लाडक 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 माझ्या प्रेमाचं ग पाखरू। नको कुणाला काही मागू, नको नादी कुणाच्या लागू, नको कुणाला काही मागू, नको नादी कुणाच्या लागू, काही असू दे तुझं न माझं दोघं मिळून सारं करू, काही असू दे तुझं न माझं दोघं मिळून सारं करू,
तू लाडक 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 माझ्या जीवाचं ग पाखरू तू लाडक 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 माझ्या प्रेमाचं फुलपाखरू सोडून नको जाऊ मला नको सगळं विसरू सोडून नको जाऊ मला नको सगळं विसरू तू लाडक 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 माझ्या जीवाचं ग पाखरू तू लाडक 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 माझ्या जीवाचं ग पाखरू तू लाडक 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 माझ्या प्रेमाचं फुलपाखरू तू लाडक 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 माझ्या प्रेमाचं फुलपाखरू मॅडम न बोलवलंय म्हणजे टाईट होऊन तर जायला पाहिजे. मॅडम न भेटायला बोलवलंय आता मॅडम न भेटायला बोलवलंय म्हणल्यावर कसं टाईट तर दिसायला पाहिजे का नाही आज ह्या मंग्याला मॅडम न भेटायला बोलवलंय म्हणजे आज खायला भेटणार ह्या मंग्याला लॉलीपॉप. आपल्याला मंग्या म्हणा घंटाला सरपंच सगळ्याला लावतोय चुना पण आज ही मंग्या लावणार चुना सरपंचाला. आईला पण तिला मॅडम ना त्या विष्णू भाऊला सोबत बोलायला सांगितलं. छे त्या विष्णू भाऊला कशाला त्या विष्णू भाऊला जर सोबत नेलं तर तीच खायचा लॉलीपॉप ना आपण राहायचं उपाशी. छे नग त्याला नाही न्यायचं सोबत. चला आपला आपण जाऊ मॅडमला भेटायला.
मॅडमनं बोलविलंय म्हणलं जरा साईड तर दिसायला पाहिजे की. हा. ती आपल्याच गावची शाळा आहे का कुठं चुकून आलो मी. ए सदा काय करतो चित्त? काय नाही कुठं काय ना उगा आपलं. अरे मी स्वतःच्या डोळ्यानं पाहतोय आणि मला कुठं काय म्हणून म्हणतो सोय. आपलं उगा सहजच आलो होतो. हा तो असा सहज येतच नाही, काहीतरी असावं लागतंय. ए मंग्या तुला ठाऊक आहे मी कोण आहे ते? हा हा ठाऊक आहे की तू त्या विष्णुभाऊचं शेपूट आहे शेपूट. मला नाव ठेवू नको. तू कोण आहेस ते मला माहित आहे, सगळ्या गावाला माहित आहे की. काय ठाऊक आहे तुला? उगा असा काहीतरी आळ घेऊ नकोस माझ्यावर. या रिटायर झालेल्या मास्तरच्या कानाखाली कुणा मारली हा? आणि त्या मागाच्या मॅडमला बदनाम कुणा केलं? तूच केलं. हे साड्या तोंड आवरून बोल. उगा असा आळ घेऊ नको माझ्यावर काही. मी आळ गेलो का तुझ्यावर? हा तूच म्हणलास म्हणून म्हणलं मी बी. अरे मी आपलं उगा सहज बोललो. मग मी बी सहज सांगितलं की. अरे साधा भाऊ असं आपण आपल्यात भांडण करत राहिल्यावर लॉलीपॉप खायचं राहून जाईल. होय होय तू म्हणतोस ते खरं आहे. चल सदा भाऊ मंग्या भाऊ मंग्या भाऊ असे बाहेर का थांबलात? या आत या. अहो पण मॅडम तुम्ही आम्हाला काही दाखवायचं वचन दिलं होतं ना, आणि त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून पैसे. हो हो ते मला सगळं ठाऊक आहे. मी तुमच्याकडून पैसे सुद्धा घेतले आणि त्या पैशाचं काय केलंय ते चला तुम्हाला दाखवते. तुमच्याकडून पैसे घेतले आणि त्या पैशाचं काय केले काय नाही ते तुम्हीच पहा. काय नाही. बघा तुमच्याकडून पैसे घेतले होते ना, हे शाळेचे ड्रेस कलर सगळे बाटले वगैरे सगळं काम केलेलं आहे. खरंच मॅडम आमचं चुकलं. आम्हाला माफ करा. आमच्या मनात तुमच्याविषयी लई वाईट विचार होते. आम्ही तुम्हाला एवढं टाकून देऊन बोलला, जे नाही ते त्रास दिला, पण तुम्ही मात्र तुमचं ध्येय सोडलं नाही. आणि एक ना एक दिवस ही गावातील लोक तू परिवर्तन आणलंस ना, तुझ्या पाया पडतील, तुला पुजतील, तुला विद्या मानतील. तुम्ही आमच्या गावची शाळा आणि शाळेतले लेकरच नाही तर पार आम्हाला सुद्धा बदलून टाकलं. खरंच मॅडम आज हे तुमचं सगळं फिरून पाहिल्यावर तुमची शाळेविषयीची आणि त्या लेकराविषयीची आस्था पाहून आज माझं मन भरून आलं आणि मला कळून चुकलं की शाळा म्हणजे मंदिर आणि या शाळेत मिळणारं शिक्षण म्हणजेच विद्या. खरोखरच मॅडम मला आज एक घोषणा द्यावी वाटते. आजपर्यंत ऐकलं होतं भारत माता की जय म्हणून, पण मला आज असं म्हणावंसं वाटतंय विद्या माता की जय. खरोखर मला आज असं वाटायला लागले की माझं नाव विद्या आहे. योगायोगाने या शाळेत मिळणाऱ्या विद्याला विद्या माता की जय म्हणा आणि इथून पुढे शाळेचं कसं चांगलं करता येईल जास्तीत जास्त याकडे लक्ष द्या. धन्यवाद. धन्यवाद.